तीर्थराज श्री प्रयागराजमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये सर्व परवानग्या काढून थेट गंगा स्नानाला पोहोचलेली गोमाता काल रात्री परळी शहरामध्ये दाखल झाली होती। या गोमातेने थेट पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या गाभाऱ्यामध्ये जात प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले। ही गोमाता कुंभमेळ्यामध्ये मोठी चर्चेची बनली होती। त्याच पद्धतीने या गोमातेला पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं दर्शनही घडवण्यात आलं आहे। सर्व भूमात्रावर प्रेम करावे, त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानावे, अशीच एक प्रकारे आपली संस्कृती आहे। त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसमत जिल्हा हिंगोली येथील श्री सीताराम गणपतराव म्यानेवार हे वसमत येथील माजी उपनगर अध्यक्ष आहेत। मात्र त्यांच्या घरामध्ये गोसेवेला अतिशय महत्त्व आहे। त्यांच्या आईवडिलांपासून त्यांनी गोसेवेमध्ये अनेक वर्ष घालवली आहेत। त्याचबरोबर आपले 28 एकर असलेले शेत, त्यामधील 15 एकर शेती ही केवळ गायींना चरण्यासाठीच ते राखीव ठेवतात। अशा पद्धतीने आईवडिलांपासून आलेल्या गोसेवेचा वारसा सीताराम म्यानेवार हे सुद्धा अविरतपणाने पुढे चालवत आहेत। सीताराम म्यानेवार यांच्याकडे 8 महिन्याची एक गोमाता आहे। तिचं नाव त्यांनी चंद्रा असं ठेवलेलं आहे। ही चंद्रा गोमाता ही त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच ते सांभाळतात। त्यांच्या घरामध्ये या चंद्रा गाईला सर्वत्र फिरण्याची मुभा असते, तिला मोकळेच ठेवण्यात येते। त्याचप्रमाणे एका कुटुंब सदस्याप्रमाणे महाकुंभात त्यांनी या चंद्रा गाईला प्रयागराज येथेही नेले होते। यासाठीच्या आवश्यक सर्व परवानग्याही त्यांनी काढल्या होत्या आणि त्या ठिकाणी गंगा स्नानही घडवले होते। या गोमातेच्या गंगा स्नानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला। त्याचप्रमाणे मोठ्या बातम्याही त्या काळामध्ये महाकुंभातून आल्या होत्या। ही अतिशय चर्चेत असलेली गोमाता ही परळीमध्येही आली होती। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी चंद्रा या 8 महिन्याच्या गोमातेला सीताराम म्यानेवार यांनी आणल्या। चंद्रा या गाईला आपण आपली आईच मानतो आणि माझ्या आईला 4 धाम यात्रा करता आली नाही, त्यामुळे या चंद्राच्या रूपातून मी गोमातेला 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा घडवणार असल्याचा आपला संकल्प असून त्या दृष्टीने आपण सर्व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या चंद्रा गाईला घेऊन जात असतो, अशी माहिती सीताराम म्यानेवार यांनी यावेळी दिली। दरम्यान या चंद्रा नावाच्या 8 महिन्याच्या गोमातेला त्यांनी परळी येथे आणून साक्षात गाभाऱ्यामध्ये घेऊन जात प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे पूजन करून दर्शन घडवले। दिनांक 31 रोजी सायंकाळच्या सुमारास सीताराम म्यानेवार हे आपल्या चंद्रा या गोमातेला घेऊन वैद्यनाथ मंदिर परिसरात दाखल झाले। ज्याप्रमाणे सर्व भाविक वैद्यनाथाच्या दर्शनाला उत्तर पायऱ्यावरून जातात, त्याच पायऱ्या चढत चंद्रा या गोमातेने वैद्यनाथ मंदिरात प्रवेश केला। प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर ज्या मार्गाने भाविक दर्शनाला जातात त्याच मार्गाने ही गोमाता ही लाकडी मंडपामध्ये नंदीच्या मंडपात दाखल झाली। या ठिकाणी काही काळ या गोमातेने विश्रांतीही घेतली आणि नंदी मंडपात विश्रांतीनंतर ती सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन रांगेमधून वैद्यनाथाच्या गाभाऱ्यामध्ये गेली। वैद्यनाथाच्या गाभाऱ्यामध्ये या गोमातेला प्रवेश दिला। त्यानंतर सीताराम म्यानेवार यांनी प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली। चंद्रा या गोमातेनेही प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले। यावेळी पुजाऱ्यांच्या वतीने या गोमातेला प्रसादही देण्यात आला। या प्रसादाचे अतिशय आत्मीयतेने तिने ग्रहण केल्याचेही आपल्याला दिसून आले। दरम्यान एखाद्या जीवमात्राबद्दलचा लळा किती असावा आणि गोसेवेबद्दल किती निष्ठा असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्यानेवार परिवाराने घालून दिले आहे। दरम्यान प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला आलेल्या चंद्रा या गोमातेला पाहून परिसरातील भाविक आश्चर्यचकित झाले होते।